जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले करील ते काय नव्हे महाराज परिपाहे बीज शुद्ध अंगी. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे, 4 चरणाचा आहे आणि अभंगामधून तुकोबारायांनी ज्ञानोबारायांचं वर्णन केलेलं आहे. या अभंगाला एक पूर्वपीठिका आहे, या अभंगाला एक भूमिका आहे, याला एक इतिहास आहे. तुम्हाला काय इतिहास आहे? या अभंगाला गाथ्यामध्ये या अभंगाच्या वरती लिहिलेला आहे धरणेकरी प्रकरणातील अभंग. काय लिहिलेलं आहे? धरणेकरी प्रकरण. गाथ्यामध्ये पारायण करणाऱ्या मंडळींच्या लक्षात येईल हे अभंग ज्या वेळेला वाचनामध्ये येतो, ज्ञानियांचा राजा असे अनेक अभंग आहेत, त्यांच्यावरील लिहिलेलं आहे टायटल धरणेकरी प्रकरण. आता तुम्ही म्हणाल हे प्रकरण काय प्रकरण आहे? आम्ही अनेक प्रकरण ऐकले पण हे प्रकरण काय कधी ऐकलं नाही बाबा. तुम्ही ऐकलं नाही म्हणूनच मी इतक्या लांबून सांगण्यासाठी आलो आहे की नाही. काय आहे धरणेकरी प्रकरण? तर धरणेकरी प्रकरण असं आहे, कोणीतरी एक बीड प्रांतामधला ब्राह्मण होता आणि तो बीड प्रांतातला ब्राह्मण त्याचे जेव्हा 60 वर्षाचं आयुष्य संपून गेलं आणि 65 ओलांडून त्याची 65 झाली, साजरी झाली आणि 65 साजरी झाल्यानंतर त्याने एका दिवशी निवांत बसल्या बसल्या असं पडल्या पडल्या झोपी जाता जाता डोळे असे उघडे आहेत आणि विचार करायला लागला. खांडाकडे पाहतो वर आणि खांडाकडे पाहता पाहता फिरणाऱ्या पंख्याकडे पाहता पाहता विचार करायला लागला की आपण 65 वर्षाचे झालो, पाहायला गेला आपल्या आयुष्यात तर आपण काय मिळवलं, कहा गए काही नाही, क्या लाए कुछ नाही, अशा अवस्था आपली झाली. आणि मग आता काय? कारण की असं आहे बघा, आपल्या आयुष्याचे शास्त्रांनी 4 भाग केलेले, 4 तुकडे केलेत, 4 डिवाइड केले 4 भागांमध्ये आपल्या आयुष्याला. पहिला जो भाग आहे 1 ते 25 वर्षाचा कालावधी, त्याला ब्रह्मचारी आश्रम म्हणायचं. 25 ते 50 वर्षाच्या कालावधीला गृहस्थाश्रम म्हणायचं. 50 ते 75 वानप्रस्थ आणि 75 ते 100 संन्यासाश्रम. असं 100 वर्षाचं गणित केलेलं आहे. अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा, राम राम स्मरा दे, राम राम स्मरा आदी. अल्प आयुष्य मानवी देह आणि शतगणी लेते. 100 वर्षाचं आपल्याला ठरून आयुष्य दिलेलं आहे, त्याच्यातले आपले 4 भाग केलेले आहेत. आणि मग पहिला जो आश्रम आहे त्या पहिल्या आश्रमामध्ये एक करायचं असतं. काय करायचं असतं? ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, आश्रमी विचारे षटकर्मी, षटकर्मी आश्रमे विचारे षटकर्मी, ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, आश्रमी विचारे षटकर्मी, वानप्रस्थ तरी संयोगी वियोग, संन्यास तो त्याग संकल्पाचा. पहिल्या टप्प्यामध्ये शास्त्र सांगतं की पहिल्या टप्प्यामध्ये फक्त आणि फक्त विद्याध्ययन केलं पाहिजे, ज्ञानार्जन केलं पाहिजे 25 वर्षापर्यंत. मग 25व्या वर्षी लग्न करायचं आणि मग तिथून पुढे अर्थार्जन करायला सुरुवात करायची, पैसा कमवायला सुरुवात करायचा. मग याची मुंडी मुगाळ, त्याची मुंडी मुरगाळ, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात, असं करून पैसा कमवायचा. बरोबर आहे का नाही? नाही असं नाही. बरं, पैसा जरी कमवायचा झाला
एक लोहार की, एक घाव दोन तुकडे. जोडोनी आधन उत्तम व्यवहारे, जोडोनी आधन उत्तम व्यवहार. उत्तम व्यवहारानं पैसा कमवायचा 50-25 वर्षापर्यंत, 25 ते 50 वर्षापर्यंत. आणि त्यानंतर 50 वर्षाच्या पुढं पुण्य कमवायचं. पुण्य कमवलेला पैसा दान धर्म करायचा, तीर्थयात्रा करायच्या, सत्कर्म करायचं, यजन याजन करायचं आणि पुण्याचा संचय करायचा, पुण्य कमवायचं. आणि मग शास्त्र असं सांगतं, जर पहिल्या टप्प्यात ज्ञान मिळवलं नाही, दुसऱ्या टप्प्यात धन मिळवलं नाही आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये पुण्य मिळवलं नाही, तर चतुर्थे किम करिष्यसि. प्रथमे नार्जितम विद्या, द्वितीये नार्जितम धनम, तृतीये नार्जितम पुण्यम, चतुर्थे किम करिष्यसि. चतुर्थे ढसा ढसा रोदिष्यसि, ठना ठना बोंबलिष्यसि. विठ्ठल आणि अशीच वेळ त्या बीड प्रांतातल्या ब्राह्मणावर आली. वेळ अशी आली की आयुष्याचं तिसरा टप्पा जवळजवळ सुरू होऊन संपत आलेला आहे आणि पाहायला गेलं तर आपल्या हातात धनही नाही आणि ज्ञानही नाही लाभलं. आणि मग त्याने ठरवलं आता आपल्याला ज्ञान मिळवायचं, धन मिळवायचं. आता शक्य आहे का? तुम्ही सांगा, म्हातारी माणसं आहेत, 60च्या नंतर माणूस काही कमवू शकतो का? अहो 60 नाटी होऊन जाते. 60च्या नंतर बुद्धी साथ देत नाही, शरीर साथ देत नाही, अवयव साथ देत नाहीत, इंद्रिय सगळे एक 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 सोडून जायला लागतं. डोळे सोडून जायला लागतात, दात सोडून जायला लागतात, कान सोडून जायला लागतात. आणि अशा अवस्थेत काय होणार आहे? मग 60 नाटी होऊन जाते. 60च्या नंतर त्याला शहाणपण, उशिरा शहाणपण सुटलं, म्हणजे येळ गेली निघून सोंग आलं मागून. अशी त्याची अवस्था झाली. आणि मग आता काय करायचं? आता काय धन मिळवायचं तर कष्ट करू शकत नाही, आणि ज्ञान मिळवण्यासाठी कोणीतरी गुरुच्या जवळ जावं लागतं, शिकावं लागतं. आणि मग गुरुने सांगितल्यानंतर ज्ञान होत असतं. कोणतं ज्ञान होतं? विठ्ठल विठ्ठल नाकळे ते कळे, नाकळे ते कळे, कळे ते नाकळे, नाकळे ते कळे, कळे ते नाकळे, नाकळे ते कळे, नाकळे ते कळे, नाकळे ते कळे, कळे ते नाकळे, नाकळे ते कळे, कळे ते नाकळे, नाकळे ते कळे, नाकळे ते कळे, कळे ते नाकळे, नाकळे ते कळे, कळे ते नाकळे, नाकळे ते कळे, नाकळे ते कळे, कळे ते नाकळे, नाकळे ते कळे, कळे ते नाकळे, वळे ते नावळे गुरुवीन, वळे ते नावळे गुरुवीन, हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, हर बरी जिंदा, हरिमुखी गाता, हर बरी जिंदा, हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, हर बरी जिंदा, हर बरी गाता, हर बरी जिंदा. पहिलाच प्रयोग केला बरं चालीचा, त्यामुळे तुम्हाला म्हणलं आता मलाच जमाना सुरुवातीला तर तुम्हाला मागं कडून म्हणायला लाव. मग ते मेळ बसता बसता बसला चांगल्या प्रकारे, जमलं. तुमची कृपा आहे सगळ्यांची. विठ्ठला जे कळत नाही ते श्री गुरूंच्या कृपेने कळतं, जे कळतं ते कळत नाही. अशा पद्धतीनं म्हणजे जे व्यावहारिक संसारातले ज्ञान आहे त्याचा बाध होतो आणि श्री गुरूच्या कृपेने आध्यात्मिक ज्ञानाचा उदय होतो. ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी श्री गुरूच्या चरणाजवळ बसून 12 वर्ष अध्ययन करावं लागतं आणि मग ज्ञान प्राप्त होतं. आता इतका वेळ शिल्लक आहे का? नाही, 65 ओलांडून गेली. मग आता त्याने ठरवलं की आता काय करायचं. ऐका बरं, सावध होऊन ऐका. मग त्याने ठरवलं, ऐका, कोणताही माणूस ज्या वेळेला प्रयत्न करून थकतो, प्रयत्नाची जेव्हा पराकाष्ठा होते त्यावेळेला माणूस प्रार्थना करत असतो. आणि त्यांनी तेच ठरवलं. त्याने ठरवलं की आता प्रार्थना करायची आणि देवाकडून हे गोष्टी मागून घ्यायच्या. आणि तितक्यामध्ये त्याने कुठंतरी कीर्तनात ऐकलं. काय ऐकलं?
की काय नोहे केले, काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार. एका विठ्ठलाचं चिंतन केल्यानंतर काय होणार नाही, सगळं काही होईल. आणि तेवढंच वाक्य त्याने डोक्यात ठेवलं आणि थेट पंढरपूर गाठलं. चला, पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाच्या दारामध्ये जाऊन धरणं धरून बसला. आमरण उपोषण त्याने सुरू केलं, अन्न पाण्याचा त्याग केला आणि पांडुरंगाच्या दरबारात जाऊन दारात जाऊन बसला. मागण्या दोनच, कोणत्या? कष्टाशिवाय धन मिळावं आणि अध्ययनाशिवाय अभ्यासाशिवाय ज्ञान मिळावं. देवा, मला आता कष्ट करण्याची क्षमता नाही, म्हणून कष्टाशिवाय मला धन मिळालं पाहिजे आणि अभ्यासाशिवाय ज्ञान मिळालं पाहिजे. आणि त्यासाठी मी तुझ्या दारामध्ये आता प्राण त्याग करणार आहे. जर मला नाही दिलं तर मी तुझ्या दारात जीव देईल. आणि म्हणून देवाच्या दारामध्ये उपोषण करत बसला. 1 दिवस निघून गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 4 दिवस गेले, 5 दिवस गेले. देवाने ठरवलं, अरे काय आता किती दिवस करणार आहे. देवाला दया आली, पण आता देव म्हटले, याला जर आपण एखादी गोष्ट जी पाहिजे ती दिली तर इथूनच हा माझा उदो उदो करत घरी निघून जाईल. देवाच्या मनात ज्ञानोबारायांविषयी प्रेम आहे, कारण देवाला ज्ञानोबारायांची आवड आहे. देवाने स्पष्टपणे नामदेवरायाला सांगितलेले, नामा देव म्हणे नाम्या पाही, देव म्हणे नाम्या पाही, ज्ञानदेव मीच आहे, ज्ञानदेव मीच आहे, तो आणि मी नाही दुजा, तो आणि मी नाही दुजा. मग देवाने ठरवलं, जर माझा आता उदो उदो होण्यापेक्षा जर माझ्या ज्ञानोबारायांचा उदो उदो झाला तर त्याच्यात मला आनंद आहे. मग त्याला धरणे करायच्या स्वप्नात देव गेले आणि त्यांनी सांगितलं, बाबा इथलं कोर्ट आता बंद झालेलं आहे, तू असं कर, तू आळंदीला जा, तिथं ज्ञानोबाराय तुझी इच्छा पूर्ण करतील. तो धरणे करी तिथून उठला आणि मजल दर मजल करत 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 आळंदीला आला. आळंदीला आल्यानंतर ज्ञानोबारायांचं दर्शन घेतलं आणि अजान वृक्षाच्या झाडाखाली जाऊन बसला. तिथंही त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं. अन्न त्याग करून, जल त्याग करून त्या ठिकाणी त्यांनी धरणं धरून बसला. मागण्या दोनच, कष्टाशिवाय धन मिळावं आणि अभ्यासाशिवाय ज्ञान मिळावं. ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये दारामध्ये सुद्धा अनेक दिवस त्यांनी उपोषण केल्यानंतर ज्ञानोबारायला त्याची दया आली आणि ज्ञानोबाराय परत त्याच्या स्वप्नात गेले. आणि ज्ञानोबारायने त्याला सांगितलं, बाळा तू इथं बसू नको, इथं बसून तुझा उपयोग नाही. मग तुम्हाला आता कुठं जायचं? आता पंढरपूरवाल्यांनी इकडं पाठवलं, आता तुम्ही कुठं पाठवता? माऊली म्हटले, तू आता देहूला जा. तिथं तुकाराम महाराज नावाचे साधू संत जन्माला आलेले, अवताराला आले, त्यांच्याकडे जा, ते तुझी इच्छा पूर्ण करतील. आता तुम्ही म्हणाल पांडुरंगाने ज्ञानोबारायांकडे पाठवलं कारण पांडुरंगाचं ज्ञानोबारायावर प्रेम आहे. आता ज्ञानोबारायांनी तुकोबारायाकडे का पाठवलं? तर त्याचंही कारण हेच आहे, त्याचंही कारण हेच आहे, कारण की माऊलीच्या मनामध्ये तुकोबाराविषयी अपार प्रेम आहे. बघा तुम्ही आजही तुम्ही जर आळंदीला गेलात तर आळंदीच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये एक बोर्ड लावलेला दिसतो तुम्हाला. काय? औरंगाबाद गॅझेटचं ते एक लेटर आहे, त्याच्यावरती गॅझेटमध्ये पुरावा आहे त्या पुराव्यातला, आणि त्याच्यामध्ये असं नमूद केलेले, माऊलींच्या मंदिराचा जो मुख्य गाभारा आहे या गाभाऱ्याचं काम तुकाराम महाराजांनी स्वतः केलं. म्हणजे तुकोबारायांना माऊलींविषयी आदर आहे आणि माऊलींना तुकोबाराविषयी आदर आहे, प्रेम आहे. माऊली स्पष्टपणे सांगतात, तुका सर्वा श्रेष्ठ
थोर जो कावतार नामयाचा, जो नामयाचा अवतार आहे तो तुका मला प्राणापेक्षा जास्त प्रिय आहे. माऊलींनी विचार केला, याला जर आपण याची इच्छा पूर्ण केली तर हा आपल्या नावाचा उदो उदो करत घरी जाईल, पण माझ्या तुकोबारांना उजेडात आणणं, समाजासमोर आणणं गरजेचं आहे. त्यांच्या हातून हे कार्य करून घेतलं तर ते समाजासमोर येतील. माऊलींनी त्याला सांगितलं, तू तुकाराम महाराजांकडे जा. आला परत देहूला. तुकाराम महाराज कुठं राहतात? तुकाराम महाराज. लोकांनी सांगितलं आम्हाला 25 वर्षात अजून मेळ नाही लागला ते कुठं राहतात. तुला इतक्या लवकर कसं कळल? फिर थोडासा इकडं तिकडं म्हणजे तुला कळल. आणि मग तीनही डोंगर पालथे घातले त्यांनी, भंडाऱ्याहून भामचंद्राहून घोराड्यावर. आणि तीनही डोंगर पालथे घातल्यानंतर एका डोंगरावर कुठंतरी कोपऱ्यामध्ये तुकाराम महाराज सापडले. वटवृक्षाखाली, मोठ्या वृक्षाखाली आसन टाकलेलं आहे तुकोबारायने. त्या आसनावर बसले तुकोबाराय आणि छंद चालू आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळवीती, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत, आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी, तुका मनी होय मनाशी संवाद, आपलाची वाद आपणासी, पांडुरंग 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 पांडुरंग. मस्तीमध्ये तुकोबारायांचं भजन चाललंय. तितक्यात हा गेला, नमस्कार केला. महाराज तुकाराम बुवा तुम्हीच का? म्हटले हो, या देहाला म्हणतात तुकाराम बुवा. महाराज मी खूप मोठ्या आशेनं तुमच्याकडं आलोय. महाराज म्हणले माझ्याकडं आणि आशेनं? काय कारण आहे? त्यांनी सांगितलं, महाराज मी बीड प्रांतातला ब्राह्मण आहे. मी माझ्या मनातल्या इच्छा घेऊन पांडुरंगाकडे गेलो. पांडुरंगाने मला माऊलीकडे पाठवलं, माऊलीने तुमच्याकडे पाठवलं. असं म्हटल्यानंतर तुकोबाराय म्हणले माझ्याकडं माऊलीने पाठवलं? काय तुझ्या मनात इच्छा आहे? त्यांनी सांगितलं 2 इच्छा आहेत महाराज. कष्टाशिवाय धन मिळावं आणि अभ्यासाशिवाय ज्ञान मिळावं. आणि मग तुकोबारायांनी कपाळाला हात लावला. माऊली माऊली तुम्ही माझ्याकडे याला पाठवलं याच्यासाठी? ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, मनती ज्ञान देव, मनती ज्ञान देव, तुम्हाए से ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. माऊली तुम्ही ज्ञानियांचे राजे आणि तुम्ही माझ्याकडे याला पाठवा. काय कारण आहे? पायीची वाहन पायी बरी, मज पामर आहे काय थोरपण. आणि मग त्या धरण्याकड्याकडे वळाले. म्हटले माऊलीने पाठवलं असेल तुला, पण तुला तर कळावणार रे, तुला तरी कळायला पाहिजे. म्हटले काय कळायला पाहिजे? अरे तुझ्या मनात ज्या इच्छा आहेत त्या मनातल्या इच्छा घेऊन माझ्याकडे आला आणि तू आलास कुणाच्या दारातून? अरे तुला काय धन पाहिजे ना? तुला धन पाहिजे होतं. अरे वेड्या, ज्यांच्या दारातून तू आलास त्यांच्या दारात सोन्याची